नमस्कार, मी स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण सफेद वाटाण्याची भाजी करणार आहोत, जी करायलाही खूप सोपी आहे आणि घरगुती मसाल्यांमध्येही आहे। चला तर सुरुवात करूया। तर हे बघा, इथे सफेद वाटाणे घेतलेले आहेत। यात हिरवे वाटाणेही असतात, पण आज सफेद वाटाण्याची भाजी बनवणार आहे। तर सफेद वाटाणे रात्रभर भिजत घातले होते, त्यातलं सकाळी पाणी काढून टाकलं आणि कुकरच्या 3 शिट्ट्यांमध्ये हे वाटाणे शिजून घेतलेले आहेत। तर इथे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घातलं आहे। तेल गरम झालं की मोहरी घालायची। मोहरी तडतडली की कढीपत्त्याची पानं घालायची। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे। बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलात छान परतून घ्यायचं आहे। टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं मीठही इथे घालू शकता। तर इथे आलं लसूण पेस्ट घातलेली आहे। आलं लसूण पेस्ट पण तेलात छान परतून घ्यायची। त्याच्यानंतर जे आपलं घरचं वाटण आहे, कांदा, सुकं खोबरं, आलं लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण घेतलेलं आहे 1 चमचा, तेही तेलात परतून घ्यायचं आहे। वाटण शिजण्यासाठी त्यात चमचाभर एवढं पाणी घातलं। त्यानंतर तिखट घातलं आहे, हळद घातली आहे, बेडगी मिरची पावडर। तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता। तरी ते वाटण तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे। यात शिजलेले वाटाणे घालायचे आहेत, लागेल इतपत पाणी घालायचं। बारीक चिरलेली खूप सारी कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं। कोथिंबीर आणि मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, भाजी तयार आहे। झटपट होणारी भाजी आहे। तर इथे गॅस बंद करूयात आणि सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेऊयात। सफेद वाटाण्याची भाजी किंवा उसळ किंवा ग्रेव्ही, ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।